कल्याणजवळील मोहणे परिसरात हजारो गॅस ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। कोणतीही पूर्वसूचना न देता ग्राहकांचे गॅस कनेक्शन दुसऱ्या एजन्सीकडे वर्ग करण्यात आल्याने अनेकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। यामुळे नागरिकांना एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत असून कर्मचाऱ्यांकडून उद्धट वर्तन होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे। अचानक झालेल्या या बदलामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे। ग्राहकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे। या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल पूर्ण भारतामध्ये आज युद्धामुळे गॅसचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्याचं सर्वसामान्य कुटुंबाला त्याची झळ बसत आहे। या ठिकाणी न्यू रिलॅक्स म्हणून एक सोसायटी आहे, गॅसची एजन्सी आहे। त्या एजन्सीकडून आधी 10,000 कस्टमर होते। नार्कोपस सोसायटी आधीच भ्रष्टाचारी सोसायटी म्हणून घोषित ती केली होती। त्या ठिकाणी 22,000 कंझ्युमर होते। त्यातून ती न्यू रिलॅक्सला ती 22,000 ट्रान्सफर केली होती। त्यातून त्या नागरिकांना 10,000 हिंदुस्थान सोसायटीला ट्रान्सफर केली, तेव्हाही नागरिकांना खूप मोठा त्रास झाला। आणि आत्ताची परिस्थिती एकदम हालाकीची आहे। लोकांना सिलेंडर भेटत नाही, 25 दिवस वाट बघायला लागते। आणि अशा परिस्थितीमध्ये नार्कोपस सोसायटीने न्यू रिलॅक्स सोसायटीमधून 5,500 कंझ्युमर काढून घेतले त्यांना न कळवता। त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी तारांबळ झालेली आहे। आणि या ठिकाणी मोठा या नार्कोपस सोसायटीचा खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे। या ठिकाणी त्यांनी बऱ्याच ठिकाणी सिलेंडर ही एक मोठ्या विक्रीमध्ये केलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना खूप याचा मनस्ताप झालेला आहे। नागरिक या ठिकाणी खूप मोठा आक्रोश या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे यांना या सोसायटीला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। तुम्ही बघत असाल आता नागरिक खूप संतापलेले आहेत या ठिकाणी। या अगोदर नारा कोऑपरेटिव्ह सोसायटीमधनं या ठिकाणावर सिलेंडरचं आमचं असताना तिकडनं ट्रान्सफर केलं, तिथनं परत हिंदुस्थानला ट्रान्सफर केलं। या ठिकाणी नागरिकांना कुठलाही कल्पना न देता अचानक कशा कुठल्या बेसवरती ट्रान्सफर करतायत, नागरिकांना कल्पना द्यायला हवी ना। नागरिक इकडे तिकडे धावत राहतो, इकडे जा तिकडे जा। सिलेंडरचा आत्ताच्या काळामध्ये सिलेंडरचा जो तुटवडा चाललाय त्या तुटवड्याच्या काळात नागरिकांच्या घरामध्ये 30-30 दिवसानंतर नंबर लागतायत। घरात सिलेंडर संपलेला असताना, दुसरं कुठलंही साधन नसताना नागरिक कुठल्या प्रकारे हे करणार। आणि इथे आल्यानंतर हे लोक ब्लॅकने सिलेंडरचे पैसे मागतायत। किती पैसे मागतात? त्या आजींकडनं आता 3,000 रुपये द्या त्यांना सांगितलं। त्यांचा नंबर आलेला दुसरं कुणाला तरी दिला असेल यांनी, आणि त्यांना सांगताय की सिलेंडर तुमचा डिलिव्हरी झालेला आहे। आणि ते 3,000 रुपये त्या वयस्कर वृद्ध आजी आहेत त्यांना चालता येत नाही व्यवस्थित, त्यांच्याकडे 3,000 रुपये मागतात। कुठल्या बेसवरती 3,000 रुपये मागतात सिलेंडरचे? सेल्स मॅनेजर कोण नायर मॅडम आहेत, त्यांच्याकडनं समजलं असं की त्या मागतात म्हणून पैसे। आणि पुन्हा त्या सिलेंडरचा नंबर लावायला सांगतायत। म्हणजे आता पुन्हा नंबर लावल्यावर पुन्हा ते 1 महिन्याने सिलेंडर मिळणार का? घरात काय कुठल्या प्रकारे